मालेगावमध्ये जे काही घटना घडली ती फक्त घटना नाही, ते पाप आहे. तो अपराध नाही, तो मानवतेचा क्रूर प्रहार आहे. अवघी 3 वर्षाची चिमुकली जिच्या हातात खेळणी असायला हवी होती, जिच्या ओठांवर हसू असायला हवं होतं, तिच्यावर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून मारलं गेलं. ही बातमी ऐकून कुठल्याही माणसाचं रक्त खवळणार नाही, तर तो माणूस कसला? मी या अमानुष कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करते. पण फक्त निषेध करून काय होणार? फक्त मेणबत्त्या पेटवून काय होणार? फक्त पोस्ट टाकून काय होणार? मित्रांनो, जर एका रात्रीत सरकार बदलू शकतं, एका रात्रीत राजकीय समीकरणं बदलू शकतात, तर मग अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा देणं एवढं कठीण का असतं? कायदा कडक असता, कायद्याची भीती असती, तर अशा घटना वारंवार घडल्या असत्या का? आज जर छत्रपतींचं शासन असतं तर न्यायासाठी दरवाजे ठोठवावे लागले नसते. अशा राक्षसांचं काय व्हायचं ते त्वरित ठरलं असतं. आपण आज समाज म्हणून मागणी करत आहोत, या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे. दोषी कोणीही असो, त्याला शेवटच्या श्वासापर्यंत कायद्याची कठोर शिक्षा भोगली गेली पाहिजे. ही फक्त त्या चिमुकलीची लढाई नाही, समाजाच्या सुरक्षतेची, आपल्या मुलांच्या भवितव्याची आणि कायद्याच्या प्रतिष्ठेची लढाई आहे. देव त्या निरागस चिमुकलीच्या आत्म्यास शांती देव. पण खरी शांती तेव्हाच भेटेल जेव्हा अपराधांना शिक्षा मिळेल आणि समाजामध्ये भीती निर्माण होईल की असा अपराध करणाऱ्यांना शेवट फक्त कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच मिळते.